लग्न म्हणजे 7 जन्माचं नातं। जेव्हा लग्न होतं तेव्हा 7 फेरे घेतले जातात आणि त्या प्रत्येक फेऱ्यामागं काहीतरी दडलेलं असतं। त्या फेऱ्याचा अर्थ असतो आणि त्या पद्धतीनं 7 जन्मापर्यंत कशी एकमेकांची साथ दिली जाते हे त्यामध्ये सांगितलं जातं आणि त्यामध्ये त्याच पद्धतीनं लग्नानंतर राहावं लागतं, एकमेकांना समजून घ्यावं लागतं आणि आनंदाचा सुखाचा संसार करावा लागतो असं देखील सांगितलं जातं। आता लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद तंटासुद्धा आपला होताना दिसतो। तर कधी कधी काही जणांचा संसार अगदी सुखाचा जिंदगीभर चालतो। आता छोटे मोठे वादविवाद या गोष्टी होतच असतात, पण एकमेकांना समजून घेणं, एकमेकांप्रती आदर राखणं किंवा तंटा भांडणं झाले तरी एकमेकांना समजून घेऊन ते निस्तारणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। मग ही आजची जी गोष्ट आहे या गोष्टीमध्ये सुद्धा एका नवरा बायकोचं या दोघांचं सुद्धा एकमेकांवर चांगल्या पद्धतीचं प्रेम होतं आणि यांचा सुखी संसार सुद्धा अगदी चांगल्या रीतीनं चालू होता। पण एक दिवस ती जी महिला आहे तिचा वाढदिवस येतो आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तो जो नवरा आहे तिचा वाढदिवस आहे म्हणूनच विसरून जातो। आता त्याला माहीतच नाही तिचा वाढदिवस आहे। तो त्याच पद्धतीनं घरी येतो आणि जेव्हा त्याच्या बायकोला समजतं की आपल्या नवऱ्याला आपला वाढदिवस लक्षात नाही आणि त्यानं तिला काहीही गिफ्ट आणलं नाही, मग मात्र घडतं धक्कादायक। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याची। पुणे शहरामध्ये असणारा जो वानवडी परिसर आहे या परिसराअंतर्गत घडलेली एक घटना आहे। या परिसरामध्ये एक उच्चभ्रू सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं आणि त्यांचं नाव आहे निखिल खन्ना। निखिल खन्ना हे 36 वर्षाचे आहेत, तर त्यांची जी बायको आहे तिचं नाव आहे रेणुका खन्ना। रेणुका खन्ना ही 38 वर्षाची आहे। काही वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालेलं होतं, या दोघांचा सुखी संसार चालू होता आणि निखिल खन्ना हे एक बांधकाम व्यावसायिक होते। आता बांधकाम व्यावसायिक होते, चांगला पैसा होता, सगळ्या काही गोष्टी घरामध्ये होत्या आणि यांचं नातं, यांचं प्रेम, यांचं लग्नाचा संसार अगदी सुखात चालू होता। पण एक दिवस ती जी रेणुका खन्ना आहे हिचा वाढदिवस होता आणि तो वाढदिवस तिच्या नवऱ्याच्या लक्षातच राहिला नाही। आता नवऱ्याच्या लक्षात वाढदिवस राहिला नाही, मग तो घरी आला आणि त्याला जरूरच प्रमाणे तिला बोलू लागला। मग ती त्याला म्हणली की माझं गिफ्ट कुठं आहे, हे कुठं आहे, काय कुठं आहे? ते म्हणे कशाचं गिफ्ट, काय गिफ्ट? तर तिच्या लक्षात आलं की तिचा वाढदिवसच त्याच्या लक्षात नाही आणि त्याने तिला कुठल्याही प्रकारचं गिफ्ट आणलेलं नाही। मग त्या महिलेला राग आला आणि त्या महिलेनं रागाच्या भरामध्ये नवऱ्याच्या नाकावरच बुक्का मारला। आता नवऱ्याच्या नाकावर बुक्का मारला आणि तो जागीच बेशुद्ध पडला। आता तो बेशुद्ध पडला, मग तिनं आरडाओरड चालू केली आणि आरडाओरड चालू केल्यानंतर त्याला उपचारासाठी एका दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं। पण ॲडमिट केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं, कारण की नाकावर जोरदार बुक्का लागल्यामुळे आणि तो खाली जोरदार कोसळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता, तो ठार झालेला होता। आता यामध्ये त्याच्या बायकोनं केलेला हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता, म्हणूनच वानवडी पोलिसांनी या महिलेला रेणुका खन्नाला ताब्यात घेतलंय। पुढील चौकशी चालू आहे। आता हे अनावधानाने घडलंय का मुद्दाम मारलंय हे सगळं तपासातून पुढं येईनच, पण मात्र एका नवरा बायकोच्या संसारामध्ये एखादं गिफ्ट दिलं नाही म्हणून, बाहेर कुठं फिरायला नेलं नाही म्हणून, रागाच्या भरामध्ये नवऱ्याच्याच नाकावर बुक्का मारल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय असं या घटनेमध्ये घडताना आपल्याला दिसलेलं आहे। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, परिसरामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अनेक नवरा बायको राहत असतात। कधी कोण कोणाला गिफ्ट देऊ शकतं, कधी कोण कोणाला नाही देऊ शकत, तरीसुद्धा त्यांच्या संसाराचा गाडा अगदी सुखाचा चालू असतो। पण काही जणांना मात्र बर्थडेला गिफ्ट पाहिजे असतात, मोठमोठं सेलिब्रेशन पाहिजे असतं, बाहेर फिरायला
जायला आवडतं. जर एखाद्या वेळेस नवरा देऊ शकला नाही तर त्यालासुद्धा समजून घेतलं पाहिजे, किंवा बायको त्याच्यासोबत भांडली तर बायकोलासुद्धा समजून घेतलं पाहिजे. समजदारीपणा जर दोन्ही बाजूनं असेल तर नक्की त्यांचा सुखाचा संसार अगदी सुरळीतपणे चालताना आपल्याला दिसतो. पण या प्रकरणामध्ये मात्र गिफ्ट नाकारल्यामुळं अशीच बातमी आपल्या समोर येते. पण या पाठीमागं अजून काही धक्कादायक लपलेला आहे का, हे मागं अजून काय आहे का, याचा संपूर्ण तपास वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करतच आहेत. जेव्हा सत्य समोर येईल त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू. पण या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर शेअरसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.